नमस्कार, मैं योगिनी। सच का आईना दिखाने वाले इंडिया 18 टीवी न्यूज में आपका स्वागत। आइए देखते हैं आज की। भिवंडी कोन गांव में कला निकेतन मंडल, कोन ओबीसी एकता समता परिषद ठाणे और वरुण पाटिल फाउंडेशन की तरफ से संयुक्त रूप से शिव जयंती 2026 का नागरिक सत्कार कार्यक्रम 19 फरवरी 2026 को संपन्न हुआ। कार्यक्रम की शुरुआत जगतगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा की पूजा करके शुरू की गई। कोन गांव की सरपंच रेखा सदाशिव पाटिल के हाथों विधिवत पूजा की गई। इस अवसर पर कल्याण डोंबिवली महानगर पालिका के नवनिर्वाचित नगर सेवक वरुण सदाशिव पाटिल, कोन गांव के वरिष्ठ पुलिस निरीक्षक नेताराम मस्के, उप सरपंच दीपाली सदाशिव कराले, पंचायत समिति सदस्य माजी सरपंच TR पाटिल, यशवंत कराले, सचिन कराले, शिक्षण महर्षि विजयानंद पाटिल, चंद्रकांत पाटिल, भरत जाधव, ग्राम विकास अधिकारी मनीष महाजन, गिरीश मस्के, स्वराज तोरण के संपादक किशोर पाटिल व अन्य मान्यवर भारी संख्या में उपस्थित थे। कोन गांव के सुपुत्र व कल्याण डोंबिवली महानगर पालिका के नवनिर्वाचित नगर सेवक का भव्य रैली ढोल ताशे के साथ जयघोष करते हुए निकाली गई। मान्यवरों का स्वागत सत्कार शाल पुष्प देकर किया गया, तो वहीं पर सत्कार मूर्ति वरुण सदाशिव पाटिल का भव्य स्वागत किया गया। मान्यवरों ने अपने अपने मत भी व्यक्त किए। आइए देखते हैं इस खबर में। व्यासपीठावर उपस्थित कोनगावचे प्रथम नागरिक सरपंच रेखा पाटील मॅडम, सरपंच दीपाली कराडे मॅडम, सर्व आदरणीय व्यक्तिमत्व आणि आजचे सत्कार मूर्ती वरुण पाटील साहेब। कोनगाव एक सांस्कृतिक शहर म्हणता येईल। आता गावाचं रूपांतर शहरात ऑलरेडी झालेलं आहे आणि स्थानिक व्यक्तीचं जे विकास पुरुष सामाजिक कार्यात, राजकीय कार्यात अग्रेसर आहेत, त्यांच्याकडून त्यांचा सत्कार होणे हे फार अभिमानाची गोष्ट आहे। तर आम्ही त्यांना कल्याणचे महापौर म्हणून मी बघत होतो, पण ठीक आहे, ते राजकीय ड्रा वगैरे हे जे असतात त्याच्यात ते सगळे त्या गोष्टी असतात, पण पुढील त्यांच्या राजकीय वाटचाल याच पद्धतीने यशस्वी आम्ही त्यांना आमदार म्हणून बघू, पुढे आणखी राज्य पातळीवरती ते मंत्रिमंडळातून मंत्री बनावेत या निमित्ताने त्यांना याच प्रकारच्या शुभेच्छा देतो। आणि कोनगाव किंवा ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आम्ही काम करताना प्रशासन कसं काम करायला पाहिजे, पाण्याची समस्या होती, साहेबांनी वारंवार मला फोन करून MIDCचे आव्हाड साहेब होते, आणखी बाकीचे जे अधिकारी होते त्यांचा पाठपुरावा करून ते आमच्याकडून काम करून घेतलं। जेव्हा रस्त्याचं सुद्धा हे सिमेंट रोड काँक्रिटीकरणाचा प्रश्न आला, काही ठिकाणी अडचणी येत होत्या, त्यांनी वारंवार पाठपुरावा करून की साहेब ह्या अडचणी आहेत, तुम्हाला सहकार्य करायचं आहे, तर अशा पद्धतीने ते प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत असतात। कोनगावचा आणि आजूबाजूच्या परिसराचा विकास कसं होईल हे मी त्यांना अगदी जवळून बघितलेलं आहे आणि नियमात बसणाऱ्या गोष्टीच ते एवढं पण सांगणार, कुठल्याही नियमबाह्य गोष्टी प्रशासनाने करावे हे त्यांच्याकडून अजून मी मागील 1.5 वर्षात कधी बघितलेलं नाही। असे सुंदर आणि चांगलं सामाजिक राजकीय व्यक्तिमत्व या कोनगाव भूमीला लाभलेलं आहे, याचा सार्थ अभिमान मला इथं काम करताना देखील आहे आणि इथल्या नागरिकांना देखील आहे। तर सर, पुढील वाटचालीकरता आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितच आम्हाला आपला अभिमान वाटतो। तसेच सगळे जे इथं जी मंडळी आहे कोनगावचं मी बघितलं, इतक्या मोठमोठ्या शहरात काम केलं, पण या पद्धतीनं कुस्तीपटू वगैरे या ठिकाणी निर्माण करता आपण आणि त्याकरता एक प्लॅटफॉर्म आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती इथले खिलाडी जात आहेत कुस्तीमध्ये, ही फार देखील कोनगावसाठी अभिमानाची गोष्ट आहे। नासी हिस्टॉरी समस्त हिंदुस्थानासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे। अखंड आपल्या हिंदुस्थानाचे दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे। तर या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतो आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी कला निकेतन व्यायामशाळा
ओबीसी समता परिषद आणि वरुण पाटील फाउंडेशन ग्रामस्थ कोण यांच्या वतीने जो माझा इथे सत्कार आयोजित केला त्याबद्दल देखील मी तुमच्या सर्वांचं आभार व्यक्त करतो। आज या ठिकाणी साहेब दुसरा कुठला कार्यक्रम असला आयोजक असले का आम्हाला टेन्शन नसतं, ते सगळ्या शॉर्टकटमध्ये करत असतात, पण आमच्या सरांनाचा विनोद सरांचा कार्यक्रम असला ना त्या टेन्शन येतं का ते सगळं नियोजित असतं आणि एकदम नियोजनबद्ध कार्यक्रम करतात। आता नियोजनबद्ध करायला गेलं का तर मला पुढे 15 कार्यक्रम आहेत म्हणून मी त्याला घाई करतोय, पण अण्णाचं चांगलं नियोजन असतं नेहमी आणि हा कार्यक्रम अनेक वर्षापासून विनोद सर या ठिकाणी करत आहेत। आज आपण नगरसेवक म्हणून माझा इथे सन्मान केला कोणगावचे सुपुत्र। मला पण अभिमान वाटतो का आम्ही या गावचे स्थानिक असून कल्याणमध्ये जाऊन नगरसेवक होतो। तर आता दुसऱ्यांदा मी निवडून आलो। आई कोणगावला सरपंच झाली। आता तुम्हाला कसं काय साहेबांना गोष्टी बऱ्याचशा माहीत नसतील तर सांगायला पाहिजेत। तर 2015ला मी कल्याण डोंबिवलीला उभा राहिलो तेव्हा माझ्या प्रभागामध्ये 2 गावं होती, आदारवाडी आणि वाडेघर। तिकडे उभा राहिल्यानंतर तिकडचे सांगतात का हे कोण गावचे आहेत, यांना इकडे मतदान नाही करायचं, तरी तिकडे निवडून आलो। त्याच्यानंतर कोणगावला आई सरपंचाला उभी राहिली। आता आमच्याच घरातले सांगतात हे कल्याणचे आहेत, बाहेरचे कोणी सांगितलं तर आम्ही समजू शकतो, घरातले सांगतात हे बाहेरचे आहेत, तरी कोणमधल्या लोकांनी निवडून दिलं। आता 10 वर्षानंतर कल्याणला परत एकदा उभं राहिलो। आता 7 गावं आली, त्याच्यामध्ये पहिले 2 होती, आता 7 गावं आली। 7 गावातले लोक सांगतात हे कोण गावचे आहेत, तरी 7-8 हजार मतांनी निवडून आलो। तर एकच विषय, तुम्ही सालाबादप्रमाणे याही वर्षी कलानिकेतन मंडळ कोणगाव ओबीसी एकता समता परिषद ठाणे वरुण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज कलानिकेतन व्यायामशाळा सदाशिव पाटील चौक या ठिकाणी साजरा करण्यात आला। सालाबादप्रमाणे दरवर्षी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर या कलानिकेतन व्यायामशाळेचे खेळाडू कुस्ती असेल किंवा गावातील कबड्डी असेल, क्रिकेट असेल, वेटलिफ्टिंग असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये व विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गावातील सर्व मान्यवरांचा सन्मान हा कलानिकेतन व्यायामशाळेच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी नागरी सत्कार सोहळा वरुण शेठ सदाशिव पाटील यांचा सन्मान, यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे। माजी पंचायत सदस्य आणि यांची कारकीर्द मंचावर उपस्थित असणारे ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, आपल्या कोणगावचं नाव ज्याने नुकतंच बघू समर्थपणे टक्कर देत 40+ या सर्वांना विनंती की 1 बाय 1 या, एका मागोमाग एक, घाई करू नका, रीतसर फोटो व्यवस्थित। प्रत्येकाला वाटतं की आम्ही देखील त्या जगदीश कचूर म्हात्रे साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। वरुण शेठ सदाशिव महाराजांची जी प्रतिमा आहे, मूर्ती आहे, ही मूर्ती जगन्नाथ जाधव साहेब हे दोघे या ठिकाणी वरुण जय मंगेश म्हात्रे, अशोक शिवा आणि वरुण पाटील फाउंडेशनचे देखील सर्व पदाधिकारी मंडळी, मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्राइटर शरद। ऐसे ही न्यूज देखने के लिए हमारे साथ जुड़े रहिए और हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन जरूर प्रेस करें। तब तक के लिए धन्यवाद।